ओम आदि गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ आणि मनमोहक संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा। याने तुम्हाला नवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील। आणि स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात लवकरच आनंदाची गोड बातमी येणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुमच्या जवळच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, कारण याने तुमचं पुण्य हे नक्कीच वाढणार आहे। स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा, स्वामींकडे आपण एवढीच प्रार्थना करूया की स्वामी, आम्हाला तुम्ही सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा आणि आम्हाला सर्व काही गोष्टी मिळवू द्या आणि आमच्या नशिबी जे काही लिहिलंय ते तुम्ही नक्कीच आम्हाला मिळवून द्याल। हा तुमच्यावरचा विश्वास आमचा असाच कायम राहील। म्हणून एक काम करा, व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। मी नक्कीच स्वामींचरणी एवढी प्रार्थना करतो की सर्वांना स्वामीराया सुखी ठेवा आणि आनंदी ठेवा आणि सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ द्या, ही स्वामींचरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, गळ्यात कितीही सोनं घाला, ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही, पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग रामकृष्ण हरी माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता ना, यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात। आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा पण तुम्ही घराबाहेरून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून, हे भगवंता, तुम्ही माझ्या सोबत चला असे म्हणा। कारण जरी तुमच्या हातामध्ये लाखोचं घड्याळ असेल ना, पण त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या परमेश्वराच्या हातात असते, हे मात्र तितकंच खरं आहे। म्हणून सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी। पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून। म्हणून साथ देणारा सोबती जर सोबत असेल तर हरलेला डाव देखील जिंकता येतो, हे मात्र निश्चित खरं आहे। आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला। शेवटी काय, जर कर्म चांगले असले तर फळ देखील चांगलेच मिळणार आहे, हे मात्र तितकेच खरे आहे। मतलबी दुनिया, माणूस चांगल्या काळात सोबत असतो आणि वाईट काळात मतलबी होऊन जातो। माऊली सांगतात, चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर अगदी बघून घेईल। हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल, हे मात्र निश्चितच आहे। साथ देणारी बायको वाईट काळ साथ देणारी असेल तर मग ती कोणीच तुम्ही सोडायला नको आणि त्याला तुम्ही नक्कीच लक्ष्मी तुमच्या पायात आहे असं तुम्ही समजावं आणि नक्कीच त्यांना तुम्ही पूर्णपणे साथ दिलेली पाहिजे। आजकालचे प्रेम, आजकाल नात्यात एकनिष्ठता राहिली नाहीये। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एकनिष्ठ राहायला शिका आणि सर्व काही नीट होईल या मार्गाने चालायला शिका। सर्व काही तुमच्या बाजूने होईल आणि सर्व काही नीट होईल याबद्दल तुम्ही नेहमी श्रमस्व असावे आणि स्वामींकडे भरपूर काही मागत राहावे। स्वामी तुम्हाला निर्मळ मनाने सर्व काही देतात। परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके मग्न असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिले हे बघायला आपल्याकडे वेळ सुद्धा नाही। म्हणून ते बघायला तुमच्याकडे वेळ तुम्ही नक्कीच काढा आणि वेळ काढल्यावर तुम्हाला कळेल की परमेश्वराने आपल्याला केवढी मोठी संपत्ती दिली आहे। आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरवलेलं असतं। येणारा प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते। काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा घ्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात। म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर मग काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो। म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो। त्यामुळे जीवनात घाबरू नका। दुःख जेवढी येतात तेवढी सुखही येणार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। स्वामी म्हणतात की तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही, मी तुमच्या पाठीशी आहे, मग तुम्हाला कशाची काळजी करण्याची गरज नाहीये। म्हणून तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात, ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहिती असते आणि त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा दाखवू नका, हे मात्र लक्षात ठेवा। मनासारखे दिवस येण्यासाठी काही मनाविरुद्ध दिवस हे काढावेच लागत असतात। विरेचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू, ऊस गोड, चिंच आंबट होते, हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे। तसंच
देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे, दोष कर्माचा असतो हे मात्र आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून आपुले स्वहित जाणती सकळे, निरोधिता बळे दुःख वाटे. सगळे लोक आपले स्वहित जाणून आहेत, त्यांना जर आपण काही सांगितले किंवा वाईट सवयी सुधारण्यासाठी सांगितले तर त्यांचे व लोकांना दुःख होते, हे असे आहे. म्हणून एक लक्षात घ्या, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखावू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं, हे समजून घ्यायला हवं. आपल्या नक्कीच तुम्ही परिवाराची काळजी घेतली पाहिजे. आणि तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल त्यांचे एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात शंकाच नाही. म्हणून प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की स्वार्थाचं भान नसावं. आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं, जग अजून, मी येईल नंतर. म्हणून एक लक्षात घ्या, चांगलेच होणार हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींवरचा पूर्ण विश्वास तुम्ही राहू द्या. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी उभे असलेले अतिशय सुंदर सोबती म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून निंदा नेहमी त्यांची व्यक्तीची होत असते, जी नेहमी दुसऱ्यांच्या सुख दुःखात धावून जात असते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगतीही करू शकत नाही. गायीच्या कासेमध्ये राहूनही गोचिड जसे गायीचे दूध न पिता गायीचे रक्तच पित असते, तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून मन हा मोगरा अर्जुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा. एकदा गेलेली व्यक्ती परत भेटत नाही, कारण हा जन्मा पुन्हा मिळत नाही, हे लक्षात ठेवायला शिका. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभारात जरूर उडावं, पण ज्या घरटाने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी न विसरावं, एवढं मात्र नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. माणूस कसा दिसतो यापेक्षा माणूस कसा आहे याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं तर आयुष्य तारुण्यापर्यंत, गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं, एवढं मात्र निश्चित आहे. जगातील सगळ्यात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे, तोच माणूस. देवाचे दर्शन आणि मित्राचे मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी जीवनाला उजळून टाकत असतात. फक्त तसे मित्र तुम्ही कमवायला हवे. माणसाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. पैशाला महत्त्व देणारा भरकटतो, तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याचे नेहमी जाणीव ठेवा आणि लक्षात ठेवा. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिरावर कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच लावावे लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते तुमची अगदी शून्य. आणि संकटाच्या वेळी येते फक्त आणि फक्त तुमच्या जीवनातल्या आपल्या कर्माने साठवलेलं पुण्य. म्हणून अधिक चांगलं पुण्य तुम्ही केले पाहिजे आणि चांगल्या पुण्याला नेहमी तुम्हाला नक्कीच देव सावरून नेईल. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसंही जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्यही घडत नाही. म्हणून तुमच्या मनामध्येही तितके चांगले विचार असे आणि पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलांचा पाठिंबा आयुष्यात मिळवायचा असेल तर आई बापाचा पाठिंबा मिळवा, कारण हाच सर्वात मोठा पाठिंबा आहे. बाकी सर्वांचा पाठिंबा वेळेनुसार बदलतो, पण आई बापाचा पाठिंबा म्हणजे साक्षात परमेश्वराचा पाठिंबा ठरतो आणि शेवटपर्यंत तो सोबत राहत असतो. दुःख सगळ्यांच्या आयुष्यात आहेत, पण त्या दुःखातही मग तुम्ही श्री स्वामी समर्थ तुम्हाला फक्त म्हणता आले पाहिजे. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. आणि परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा. मनस्थिती बदलेल तर परिस्थितीही बदलेल, हे निश्चित आहे. म्हणून दिलेला घेतलेला माणूस एक वेळ विसरू शकतो,
पण जिव्हारी लागलेले शब्द माणूस उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. म्हणून वयाने, पदाने अथवा धनाने कोणी कितीही मोठा असला तरी वास्तविक मोठा तो असतो जो आपल्यापेक्षा लहानांना कमीपणाची जाणीव होऊ न देता सर्वांना प्रेमाने, आदराने आणि आपुलकीने वागवून घेत असतो. म्हणून बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी आपल्या ठाम. एवढे मात्र निश्चित आहे आणि तेच तुम्ही केले पाहिजे. वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशीही असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो. म्हणूनच तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणून सज्जनाची संगत धरा आणि आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सफल व्हाल. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी तुम्ही जाणीव नक्कीच ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जात असतं मित्रांनो. परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगला राहत असतो आणि तो शेवटपर्यंत चांगला राहतो. म्हणून सत्याच्या वाटेला चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये तुम्ही कधी मिसळू नका. आणि त्या गर्दीमध्ये मिसळले तर तुम्ही अगदी खालच्या थरावर जाल आणि तुमचे दोष आणि तुमचे कर्म हे वाईट होत जातील. म्हणून जे पेराल तेच उगवणार. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब त्यांना द्यावाच लागतो. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार आणि हाच सिद्धांत आहे, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण हो. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागे ही सुख असतंच. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं, हे लक्षात घ्या. देवांवर श्रद्धा, विश्वास असेल तर प्रेम असेल ना, तर देव तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणून मोठेपण ठेवू नये आणि मोठेपण बाळगू नये, हे नक्कीच तुम्ही मनात आणि आचरणात आणले पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त मंदिरापर्यंत घेऊन जातात आपले जे चरण असतात ते, पण आचरण आपल्याला परमात्माकडे घेऊन जाते. म्हणून चरण फक्त मंदिरापर्यंत न जाता तुमचे आचरण आपल्या परमात्माकडे गेलेच पाहिजे, हे लक्षात घ्या. कर्म चांगले करा, फळाची अपेक्षा करू नका. कायम लक्षात ठेवा, जे पण आपण कर्म करतो वापस आपल्याकडे फिरून येत असतं. म्हणून तुम्ही चांगले कर्म नक्कीच केले पाहिजे. चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते. तिला कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरीही तरावून जाते, हे निश्चित आहे. म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ, तेव्हा एक बोट पांडुरंगाकडे तर दुसरे बोट रखुमाईकडे असते. आणि विठ्ठल रुक्माईला नक्कीच आपण नतमस्तक झालो पाहिजे आणि त्यांच्या पायाशी आपले चरण आपण टेकले पाहिजे. प्रत्येक भगवान आणि प्रत्येक ईश्वर एकच आहे, फक्त आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांना आपण भजत असतो. म्हणून एक लक्षात घ्या, आईच्या मायेची आणि बापाच्या कष्टाची परतफेड जगात कोणीही करू शकत नाही. स्वतःच्या अंतःकरणातील दुःख न दाखवणारी शक्ती म्हणजे आई, आणि स्वतः दुःखी राहून दुसऱ्याला हसवणारा देवमाणूस म्हणजे तो बाप असतो. म्हणून परिवारापेक्षा पैसा श्रेष्ठ नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदारी नाही, आणि मित्रांशिवाय श्रेष्ठ आयुष्यही नसते, हे समजून घेतलं पाहिजे. मृत्यूसाठी तयार राहा, कारण ती कोणतीही नाती, प्रेम अथवा कर्म तुमच्या सोडीची जरूरत नाही. म्हणून दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती नक्कीच उद्या राहणार नाही, हे तुम्ही ओळखले पाहिजे. ओळखून बघा, खरे सुख यामध्येच आहे. म्हणून तुम्ही फक्त एकच मंत्र म्हटला पाहिजे, आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर. म्हणून तुमचे कर्म जसे असेल तसे तुम्हाला फळ हे नक्कीच मिळेल. म्हणून भावाचा सल्ला हा कायम विकासाच्या मार्गावर घेऊन जात असतो. तो भाऊच असतो जो प्रत्येक संकटात खंबीरपणे साथ देतो, तो भाऊच असतो, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, शब्दाने इमान
अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम. म्हणून असे अभंगाचे पान तुम्ही वाचले पाहिजे. माणूस समाधानकारक जीवन तेव्हा जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवट कुठेतरी थांबायचं आहे. म्हणून तुम्हाला आयुष्यात कुठेतरी थांबावेच लागेल आणि थोडा विश्राम घ्यावाच लागेल. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. आणि खेळ तुमचाच नसतो, खेळ त्याचा असतो. हे तुम्ही नक्की समजून घेतले पाहिजे. म्हणून ते खेळ करत असतात, आपण फक्त त्यांच्या खेळामध्ये रंगत असतो आणि आपण छोटे बाहुले असतो. ते त्यांच्याप्रमाणे आपल्याला खेळवत असतात. हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे. स्वामी सांगतात, जिथे आपलं असणं नसल्यासारखं असतं तिथे आपलं नसणं चांगलं असतं. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घेताना तुम्ही सर्व काही गोष्टी या निभावल्या पाहिजे. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कुणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणत असतात. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच नक्की लागतो. आपल्यासाठी एखादी व्यक्ती टळमळ करत असेल ना, तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थीसाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपाली भेटूनच जातील. हे लक्षात घ्या. म्हणून सहज कोणी मोठं होत नाही. मोठं होण्यासाठी कष्ट नेहमी करावे लागतात. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळ तुमची आहे, हे लक्षात घ्या. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे जाणून आपण घेतले पाहिजे. म्हणून एक चांगला मित्र आयुष्यात असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते. कारण आजकालच्या दुनियेत साथ द्यायला रक्ताची नाती सुद्धा माघार घेतात, तिथं मित्र धावून येत असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कर्म जगासमोर किती देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात. आज ना उद्या भोगावेच लागतात. मग ते चांगले असो किंवा मग ते खराब असो. म्हणून लाभले आम्हास भाग्य, आम्ही बोलतो मराठी, झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी. म्हणून तुम्ही मराठीत बोललं पाहिजे आणि मराठी भाषेचा अभिमान केला पाहिजे. कारण आपले मराठी भाषा ही खूप चांगली आहे आणि जगश्रेष्ठ आहे. कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोकं समान जोडावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसते. नात्यांचंही असंच आहे. दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्यांची गाठ ही घट्ट बनत असते. हे लक्षात घ्या. आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्या जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हे सकारात्मक विचार तुमचे आयुष्य बदलून टाकतील. म्हणून सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट दिवस विसरून करावी आणि दुसरी म्हणजे देवाला नमस्कार करून करावी. आपल्या आयुष्य देणारी माणसं झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांदींसारखी, जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी, मग अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काड्यांसारखी, सोबत असून टोचत राहणारी, आणि काही मुळांसारखी, न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी साथ देणारी. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. कलियुगाचे पर्व आहे. प्रत्येकाला तिथे गर्व आहे. मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचं राहत नसतं. आदर कर सर्वांचा, हाच तर खरा मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेले चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द व वैभव ज्याच्याजवळ आहे तो ज्या जगात खरा श्रीमंत माणूस आहे, हे तितकंच खरं आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. म्हणून काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात, हे मात्र निश्चित आहे. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे मित्रांनो. बाकीचा मोठेपणा जगासाठी मांडलेला देखावा आहे. म्हणून तुम्ही कधी मोठेपणा करू नये. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख दुःखाची नाणी फेकत असतो. ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो, पण दुःखाची नाणी हाती पकडूनही जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणे म्हणतात. आणि असंच जीवन तुम्ही जगलं पाहिजे. म्हणून माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करतो. देवाचे दर्शन आणि मित्रांचे मार्गदर्शन तुम्हाला मिळालेच पाहिजे. यालाच तर जीवन म्हणतात. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतंच असं नाही, पण जेव्हा मनासारखं तुमच्या झालं होतं ना आयुष्यात, ते दिवस कधी मात्र विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका आणि हसत राहा. माणूस काय आहे हे महत्त्वाचे नाही,
पण माणसात काय आहे हे जास्त महत्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे, आणि जे स्वीकारल्या योग्य नाही त्यापासून दूर राहावे. परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे, एवढंच तुम्ही केलं पाहिजे. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो, हे मात्र तितकंच खरं आहे. प्रेम करणं सोपं असतं, प्रेम करत राहणारं अवघड असतं, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे, हे जीवनाचे सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेले असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं, आणि जिथं विश्वास जास्त असतो ना तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा होत असतो, हे समजून गेलं पाहिजे. आणि मग कोणत्याही गोष्टीत भांडणाचा विषय आला ना, माघार घ्या. विजय तुमचाच असेल हे समजून घ्या. म्हणून मग एक गोष्ट लक्षात घ्या, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याच गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही आहे, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही तुम्हाला टोचू देत नाही, हे लक्षात घ्यावे. पैसा दान केला म्हणजे देव आपला होत नाही. देवाला फक्त चांगले कर्म आवडतात, आणि ते जर आपल्या हातून घडत असतील तर देव आपला आणि आपण देवाचे असे समजून घ्यावे. आणि नक्कीच देवाच्या दरबारी गेल्यावर फक्त एवढेच मागावे की सर्व जगात शांतता निर्माण करा आणि सर्वांना सुखी ठेवा. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, चुका शोधायची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून नक्कीच केली पाहिजे, दुसऱ्यांपासून नाही. दुसऱ्याच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. आपल्याच मनात दोष असेल तर दुसऱ्यांच्या मनातील चांगल्या भावना आपल्याला कशा कळतील, हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसऱ्यांचं भलं करण्याला कोणत्याही पदाची किंवा पैशांची गरज नसते. फक्त मनानं चांगली भावना लागणे. सुखाचे अनेक भागीदार भेटतील, दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब लागतं, हेही तितकंच खरं आहे. 2 अक्षरांचे लक आहे, 2.5 अक्षरांचे भाग्य आहे, 3 अक्षरांचे नशीब आहे. उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत करायची आहे. उपयोगाला येत असते फक्त 1 अक्षरांचा मीपणा. माणसाचे जीवन नष्ट करू शकतो. म्हणून गर्व आणि अहंकार कधी करू नका, हे लक्षात ठेवा. म्हणून एक चांगला साथीदार सोबत असेल तर हजारो वाईट क्षण सहज निघून जातात, हे आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून कधीच न संपणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारा धर्म म्हणजे देशधर्म. म्हणून देशासोबत तुम्ही प्रामाणिक नक्कीच राहिले पाहिजे. आणि अभंग खूप काही शिकून जातात, त्यामध्ये रमता भक्त आलं पाहिजे. म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती तुकोमांच्या गाथेप्रमाणे आहे. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तरंगून ती जात असते. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत ते आपल्याला चांगले वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं आणि ते गोड असतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला साहजिकच हे कळत जाईल. आता राम समजून घ्यायचा असेल तर रावणही महत्वाचा आहे. सगळं काही जिंकू शकतो तुझ्या संस्काराने, आणि जिंकलेले सुद्धा हारू शकतो तुझ्या या अहंकाराने, असे देव सांगतायत. एक दिवस सगळं काही जिंकून सुद्धा शेवटी मृत्यूशी हारायचं आहे, हे मात्र निश्चित आहे. वर्तमान परिस्थितीत जे आपलं आहे कर्तव्य ते आपलंच धर्म आहे, हे समजून घेतले पाहिजे. रामाला अहंकाराचं ज्ञान होतं आणि रावणाला ज्ञानाचा अहंकार होता. हाच फरक दोघांमध्ये होता. म्हणून तुम्ही कधीही अहंकार करू नका. संसारात मानव हा एक मात्र प्राणी आहे ज्याचं विष त्याच्याच शब्दात आहे. वेळेकडे इतकं वेळ नाही की तो परत परत आपल्याला वेळ देईल. दरवळ महत्वाची, कारण दरवळ अविस्मरणीय असते, मग ती फुलांची असो किंवा माणसांची असो. अंत हाचा आरंभ आहे. वासना हेच मोह आहे, इच्छा हीच लालच आहे, समजून घेणं हेच ज्ञान आहे, अपेक्षा हेच दुःख आणि एकांत हेच सुख आहे, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून न्यायाधीश चुकीचे असू शकतात परंतु द्वारकाधीश नाही. आणि देव कधीच चुकीचा नसतो, कारण ते जे करतात ते आपल्या भल्यासाठी आणि चांगल्यासाठी करत असतात. देव नाही असे म्हणणाऱ्याला सुद्धा भीती असते देव असेल याची. वेळेनं खूप काही शिकवलंय, पण वेळ निघून गेल्यानंतर खरं तुम्ही निघून गेला रंग, विसर गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. फुटलेल्या काचेचं सपान हे डोळ्यात, रात पेटून उठली आणि दिवस काळो खात. असेच दिवस जात असतात, तेव्हा आपण देवाची आठवण काढत असतो आणि आपल्याला देवाला भेटायचं असतं. एक गोष्ट लक्षात घ्या,
लोकशाही बळकट करण्याकरता मतदान करा, मळकट करण्यासाठी नाही. म्हणून तुम्ही जेव्हा लोकांकडे जे मत मांडता त्यालाच तुम्ही मतदान असं म्हणतात. आणि तुम्ही मत मांडत असतात. आयुष्य आहे तसं जगून घ्या. भविष्याच्या विचारात वर्तमानात जगायचं आहे हे मात्र विसरू नका. इथं शब्दांनी जखमा भरल्या जातात आणि शब्दांनीच घाव घातले जातात. म्हणून शब्द हे खूप महत्वाचे आहेत. विषारी शब्दांचा हृदयावर असा मार झाला, दिसल्या नाहीत जखमा पण त्रास मात्र फार झाला. म्हणून शब्द हे जपून वापरावे हे तुम्ही लक्षात ठेवावे. निरीक्षण जे दिसतं त्यावरून केलं जातं, पण बऱ्याच वेळा सत्य त्या दिसण्याच्या पलीकडचं असतं हे मात्र तितकंच खरं आहे. वेदनेचा अनुभव घ्या आणि आनंदाचा आस्वाद घ्या. तुम्ही खोल दरीचा अनुभव घेतला नसेल तर शिखरावरून दिसणारं दृश्य तुम्हाला कधीच चित्तथरक वाटणार नाही. कोणत्या गोष्टीचा गर्व करताय? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं प्रत्येक गोष्ट ही नाशवंत नक्कीच आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. महादेवांनी पहिले रामाचा धर्म आणि नंतर रावणाची भक्ती निवडली. मर्यादित आहे असं सांगण्यात आणि मर्यादेत राहण्यात फरक आहे हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या अंतर्मनाचं महाभारत आपल्याला लढायचं आहे. जीवनात या चक्रव्यूहमध्ये आपल्यालाच कृष्ण आणि आपल्यालाच अर्जुन बनायचं आहे. निसर्गाचा नियम आहे, आपण जितकं सांभाळू शकतो त्यापेक्षा अधिक आपल्याला काहीच दिलं जात नाही, हेही खरं आहे. संयम ठेवा मित्रा. ज्यांनी तुझं नशीब लिहिलंय तो ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी काहीतरी विशेष लिहिलं असेल हे मात्र निश्चित आहे. दुःख तर खूप आहेत, पण अपेक्षा भंगांचं दुःख फार मनोयातना देणारं असतं. म्हणून मृत्यू ही जीवनाची मोठी शोकांतिका नाही, तर जीवन असतानाही खरोखरच जगण्यामध्ये अपयशी होणं हीच खरी शोकांतिका आहे. कधी कधी वेळेनुसार सगळं काही बदलतं आणि कधी कधी वेळेनुसार सगळं काही संपतं सुद्धा. काही मिळाली तर त्याची कृपा, काही नाही मिळालं तर त्याची इच्छा. आणि जे आपल्याला पाहिजे असतं ते कधीच मिळत नाही. जे आपल्या हिताचं आहे ते मात्र नक्कीच आपल्याला मिळत असतं. म्हणून प्रेमाबद्दल लिहायचं तर काय लिहू? का जीवनाची सुरुवात लिहू? का पाऊस पावलावर घडलेली गोष्ट लिहू? मग तुझ्या माझ्या आठवणींचा तो क्षण लिहू? प्रेमाबद्दल लिहायचं तर काय लिहू? असंच आपण स्वामींबद्दल प्रेमाने विचार केला पाहिजे आणि स्वामींच्या आपण सानिध्यात राहिलो पाहिजे. म्हणून जरी कितीही रंगात मी रंगलो तरी तुझा तो पहिला रंग नाही विसरला. असं स्वामींचा जो मोहक सुगंध असतो आणि स्वामींचे जे निस्वार्थ प्रेम असते ते आपण शेवटपर्यंत विसरायचे नसते आणि स्वामींवरच आपण तसे प्रेम करायचे असते. म्हणून समाधान काय आहे? या स्वार्थी जीवनाचा त्याग करून निस्वार्थपणे जीवन जगणं म्हणजे समाधान आहे हे समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आयुष्याच्या रंगमंचावर नाटक हे करावेच लागतात, नाहीतर या नाटकाचा कधी तमाशा होतो कळत सुद्धा नाही. आता खूप काही नको रे बाबा. भविष्य देणाऱ्या विघ्नांवर मात करायची बुद्धी दे, एवढं फक्त तुम्ही आम्हाला ज्ञान द्या. संयम जेवढा जागृत होईल त्याच्या प्रमाणात त्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होत असते. कुणी मनातलं बोललं तर कुणी मनासारखं बोलतं आणि इथंच गफलत होते माणसं ओळखायला. म्हणून माणसं ओळखायला तुम्ही नक्कीच शिकलं पाहिजे. मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही आणि उगवणारा प्रत्येक दिवस आपल्याला सांगत असतो ही तुझी सुरुवात नाही. जे आपल्या मनासारखं होत नाही ना ते त्यांच्या मनासारखं होतं आणि जे होते ना ते चांगल्यासाठीच होतं हे समजून घेतलं पाहिजे. सर्व काही असून सुद्धा जो झुकतो ना तो श्रेष्ठ असून सुद्धा सर्वसामान्य राहणं हा सर्वश्रेष्ठ गुण त्याचा आहे. आठवणीनं आठवणीतलं असावं ते चांगलं असतं. आठवणीनं वर्तमानाचा भाग व्हायचा प्रयत्न केला की सगळीच गफलत होत असते. नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते. कितीही अहंकारी असाल तरीही प्रेमात मात्र कधी ना कधी आपल्याला झुकावेच लागते. टाइमपासच्या जमान्यात जुन्या विचारांवाले आम्हाला आयुष्यभरासाठी नाती जपायला आवडतात आणि आपण नाती नक्कीच जपली पाहिजे. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अभियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य आहे. पाप शरीर करत नाही, विचार करतात आणि गंगेत शरीर धुतलं जातं, विचार नाही. हे लक्षात घ्या. प्रत्येक दगडात जर देव सापडला असता तर पायरी कधी बदललीच नसती. प्रत्येकाकडून आपल्या चांगल्याची अपेक्षा केली असती तर जगण्याची गोडी कधी चाकलीच नसती. मनामध्ये असू धावा एक आठवणींचा कप्पा, म्हणून हवं तेव्हा मारता येतात दुसऱ्यांशी केलेल्या गप्पा. वयाचे दाखले द्यायला आपण पावसाळे मोजतो, पण खरं सांगा त्या पावसात आपण किती भिजतो. मग मला वाटतं मी रुसल्यावर तू हळवी समजूत घ्यावी, पण माझ्या गालावरची कळी मग तुझ्या आड दळावी. आपलं काहीही केव्हाही
कोणा वाचवणंही न आडणं याचं नाव सुख असतं. मन निर्मळ असलं की पुण्य कमवण्याची आणि चारित्र्य गमावण्याची भीती आपल्याला कधीच वाटत नसते. आणि जो सहन करायला शिकतो ना, तो बोलायचं सोडून देतो. हे लक्षात घ्या. कल्पना आणि वास्तव यात बरंच फरक आहे. कल्पनेत काही पण लिहू शकतो, मात्र वास्तवात जगावं लागतं हे निश्चित आहे. खूप छोटीशी परिभाषा आहे प्रेमाची. मी शब्द तू अर्थ, तुझ्या विना मी व्यर्थ. म्हणून स्वामींशिवाय आपण सगळे व्यर्थ आहोत हे समजून घ्यायला हवे आणि स्वामींवर नितांत आपण प्रेम केले पाहिजे. स्वतःचं साम्राज्य उभं करायचं म्हटल्यावर जगडा वेगळं काहीतरी करावं लागेल ना. चुका शोधणे चुकीचं नाहीये, फक्त सुरुवात आपल्यापासून नक्कीच झाली पाहिजे. काही विचारांवर विचार करणे खूप गरजेचं असतं. म्हणून प्रत्येक विचार करून केला पाहिजे. स्वतःला स्वतःचा खुश ठेवा आणि ही जिम्मेदारीची देऊ कोणाला नका. वेळ आणि नशीब यांच्यावर कधी घमंड करू नका, कारण सकाळ त्याची बनवते ज्यांचे दिवस बरे नाहीत. हे लक्षात घ्या आणि त्यानुसार विचार करून बोलत जा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही स्वामींची भक्ती अशीच प्रेमाने चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला लवकरच त्याचे रिझल्ट भेटतील आणि स्वामी तुमच्या पाठीशी शेवटपर्यंत राहतील. आता मित्रांनो, स्वामींची सेवा करता करता आपण भव्य विचार कसा करू शकतो आणि भव्य विचार केल्याने आपल्यामध्ये काय सुधारणा होतात हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि मग तुम्ही नक्कीच भव्य विचार केले पाहिजेत. आणि विचार मोठे असलेत तर सर्व काही शक्य होते हेही तितकेच खरे आहे. स्वामी भक्तांनो, एकदा अमेरिकेतील एका मोठ्या औद्योगिक संस्थेत कर्मचारी भरती विभागात विशेष अधिकारी म्हणून काम करणाऱ्या एका स्त्रीबरोबर नुकतंच माझं बोलणं चालू होतं, असं लेखक म्हणतात. आणि तिच्या संस्थेच्या कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पदवीधर उमेदवार निवडण्याकरता दरवर्षी साधारण 4 महिने ते 3 ती विविध महाविद्यालयांना भेट देत असे. या मुलांपैकी अनेकांची मानसिकता पाहून माझी निराशा होते असा काहीसा सूर तिचा होता. बहुतेक वेळा दिवसात 8 ते 12 विद्यार्थ्यांच्या मुलाखती मी घेते असे ती सांगत होती. आणि ही सर्व मुलं त्यांच्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतात. आणि या सर्वांना आमच्या संस्थेत काम करण्यामध्ये बऱ्यापैकी रस असतो. या निवड चाचणीत आम्हाला अनेक गोष्टी पाहायच्या असतात. त्यातील एक प्रमुख बाब म्हणजे उमेदवाराची प्रेरणा आणि मोटिवेशन. काही वर्षानंतर आमचे मोठे प्रकल्प चालू होऊ शकेल, आमची एखादी शाखा आणि कारखाना चालू शकेल किंवा इतर कुठल्याही प्रकारे आमच्या कंपनीसाठी भरीव योगदान देऊ शकेल इतपत क्षमता त्याच्यात किंवा तिच्यात आहे की नाही हे आम्हाला पाहायचं असतं. पण मी ज्यांच्याशी बोलते त्यातील बहुतेकांची व्यक्तिगत ध्येय पाहिली तर परिस्थिती वाईट आहे हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती पुढे म्हणाली, जेमतेम 22 वर्षाच्या या मुलांपैकी अनेक जणांना इतर कशाचीही पेक्षा सेवानिवृत्तीनंतरचे फायदे काय आहेत यातच अधिक रस असतो. दुसरा सर्वसाधारणपणे विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मला खूप फिरावं लागेल का. असं वाटतं की या लोकांच्या मनात यशस्वीता आणि सुरक्षितता हे शब्द समानार्थी असावेत. तुम्हीच सांगा, अशा लोकांच्या हातात आम्ही आमची कंपनी कशी सोपवू शकू. मग आजकालची तरुण मुलं मुली त्यांच्या भविष्यवत्वाच्या आणि बाबतीत एवढी सावध, एवढी संकुचित दृष्टी का बाळगतात हे माझ्या तरी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडचं आहे. म्हणून दररोज नवनव्या संधी निर्माण होत असतात. आपला देश विज्ञान आणि औद्योगिक विकासाच्या बाबतीत वेगानं प्रगती करतोय आणि आपली लोकसंख्या वेगानं वाढते आहे. हा काळ आशावादी असण्याचा आहे. म्हणून संकुचित विचार करणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे याचा अर्थ उत्तम कारकीर्द घडवण्यासाठी आपल्याला वाटते तेवढी स्पर्धा प्रत्यक्षात नाहीये. आणि यशस्वीतेच्या संदर्भात लोकांना इंच, किलो, पदव्या वा कौटुंबिक पार्श्वभूमीच्या परिणामात मोजलं जात नाही. मोजमाप होतं ते त्यांच्या विचारांच्या आकारांचं. आणि किती भव्य विचार करतो यावर आपल्या सिद्धीचा आकार ठरत असतो. आपल्या विचारांनी भव्यता कशी वाढवायची हे आता पाहूया. माझ्या सगळ्यात जास्त कमकुवत दुवा कोणता, तर असा प्रश्न तुम्ही कधी स्वतःला विचारला आहे का. मानवाचा सर्वात मोठा कमकुवत दुवा म्हणजे स्वतःबद्दल हीन भावना असणं. म्हणजेच स्वतःबद्दल खूप चांगलं बोलू न शकणं. स्वतःबद्दलची ती हीन भावना अनेक गोष्टीतून दिसून येते. आणि एखादा माणूस वर्तमानपत्रात एखादी नोकरी विषयक जाहिरात वाचतो आणि अगदी त्याला हवी तशीच ती नोकरी असते, पण तो तिथे अर्जच करत नाही, कारण या कामाला मी काही लायक नाही, मग कशाला हवाय तो खटाटोप असं त्याला वाटतं. किंवा दुसरा एखाद्या विशिष्ट मुलीबरोबर बाहेर जाण्यास उत्सुक असतो, पण तो तिला जसं विचारतच नाही कारण आपण तिच्या लायक नाही आहोत असं त्याला वाटतं. पुन्हा विक्री प्रतिनिधीला
श्री श हे आपल्या वस्तूसाठी योग्य गिराईक आहेत असं वाटतं खरं, पण तो त्या व्यक्तीला यांना भेटतच नाही आणि तो मोठा माणूस आहे, आपल्याला तो कशाला भेटेल असं त्याला वाटतं. आणखी एखादा नोकरीचा अर्ज भरत असतो. एक प्रश्न येतो, तुमची पगाराची अपेक्षा काय? हा माणूस तिथे एक माफक आकडा टाकतो, कारण त्याला जेवढी अपेक्षा असते तेवढे पैसे मिळवण्यास आपण लायक आहोत असे त्याला वाटत नाही. स्वतःला जाणून घ्या असा मोलाचा सल्ला विचारवंत हजारो वर्षांपासून आपल्याला देत आले आहेत. पण बहुतांश लोक याचा अर्थ स्वतःची कमकुवत नकारात्मक बाजू जाणून घ्या आणि असा लावत असावेत. असं वाटतं स्वमूल्यांकनात सहसा स्वतःच्या चुका, दोष आणि कमतरतांची एक लांब लचक यादीच बनवली जात आहे आणि लोक स्वतःला कमी समजत आहेत. मग स्वतःची कमकुवत बाजू जाणणं केव्हाही चांगलंच, कारण त्यामुळे आपल्यात कुठे कुठे सुधारणा करायला वाव आहे आणि हे कळतं. पण आपल्याला स्वतःतले फक्त दोषच माहीत असले तर ते वाईट आहे. त्यामुळे आपलं स्वमूल्य कमी होतं. तुम्ही मोठे आहात की लहान हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्याप्रमाणे कृती नक्कीच करा. अधिकारी आणि विक्री प्रतिनिधीच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मी हे तंत्र वापरलं आहे. हे खरोखर उपयोगी येतं. तुमच्यातल्या 5 मुख्य चांगल्या गोष्टी शोधून काढा. तुमच्या एखाद्या बुद्धिमान प्रामाणिक युद्धत्वाची आणि तुमची बायको किंवा नवरा, तुमचा एखादा वरिष्ठ, एखादे प्राध्यापक, मग त्यांची मदत घ्या. आपलं प्रांजल मत तुम्हाला देणारा तो असावा. मग चांगल्या गोष्टी म्हणजे शैक्षणिक पात्रता, कार्यानुभव, तांत्रिक कौशल्य, व्यक्तिमत्व, सुखी कौटुंबिक जीवन, मानसिकता आणि पुढाकार घेण्याची वृत्ती. त्यानंतर या प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या नावाखाली ती गोष्ट ज्या व्यक्तीमध्ये तुमच्या एवढी अधिक मात्रेची नाही पण तरीही त्यानं मोठं यश मिळवलेलं आहे, अशा तुमच्या माहितीतल्या 3 अतिशय यशस्वी लोकांची नावं लिहा. आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या लक्षात येईल की अनेक यशस्वी लोकांपैकी किमान एका तरी चांगल्या बाबतीत तुम्ही वरचढ आहात आणि यातून एकच प्रामाणिक निष्कर्ष निघतो, तुम्हाला वाटतं त्यापेक्षा तुम्ही कितीतरी मोठे आहात. तेव्हा आता तुमचे विचार तुमच्या मोठेपणाशी जोडून घ्या आणि तुमच्या महत्ते योग्य करा. तुम्ही जितके मोठे आहात तेवढा मोठा, तेवढा भव्य विचार करा आणि दुसऱ्यांसमोर स्वतःला कधीसुद्धा कमी लेखू नका. एखादा मनुष्य मी अडेल तट्ट आहे असं म्हणत असेल तर मग साध्या भाषेत त्याला सहजासहजी मत न बदलणारा असं म्हणायचं असतं. एखादी स्त्री जर मी नखरेल आहे असं म्हणत असेल तर आपण समजायचं तिला नटण्याची आवड आहे. अशा लोकांचा शब्दसंग्रह मोठा असेल, पण भव्य विचार करणाऱ्या लोकांसारखा शब्दसंग्रह त्याच्याकडे असतो का? हा खरा प्रश्न आहे. कदाचित तो तसा नसतो. क्लिष्ट मोठे वाटणारे शब्द आणि वाक्य फेकणारे लोक आपला वरचढपणा दाखवणारे दिखाऊ असे असतात. त्यांची ती वाक्य आणि शब्द ऐकणाऱ्याला ती समजून घेण्यासाठी कष्ट पडतात आणि असे दिखाऊ प्रवृत्तीचे लोक सहसा कोणत्या विचाराचे असतात आणि कोणत्याही मनुष्य बोलताना किती मोठे आणि किती शब्द वापरतो यावरून त्याचा शब्दसंग्रह मोजायचा नसतो. शब्दसंग्रहाच्या बाबतीत खरी आणि एकमेव महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या आणि ऐकणाऱ्याच्या विचारांवर त्या शब्दांचा पडणारा प्रभाव असतो. आणि नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की मूलतः आपण शब्द आणि वाक्यांमध्ये विचार करत नाही. आपण फक्त चित्र आणि किंवा प्रतिमांमध्येच विचार करत असतो. शब्द आणि विचारांसाठीचा कच्चा माल. शब्द वाचल्या किंवा बोलल्यानंतर मन नामक जादुई यंत्र आपोआप त्या शब्द व वाक्याचं मानसिक प्रतिमांमध्ये रूपांतर करत असतं. प्रत्येक शब्द आणि वाक्य मनामध्ये निराळी प्रतिमा निर्माण करत असतात. कोणी तुम्हाला सांगितलं की अमक्यानं नवीन घर घेतलं आहे तर तुमच्या मनात एक विशिष्ट चित्र तयार होतं. पण अमक्यानं नवीन फार्म हाऊस घेतला आहे असं सांगितलं तर एक वेगळं चित्र तुम्हाला दिसतं. वस्तूचं वर्णन किंवा त्यांचं नाव सांगण्यासाठी आपण जे शब्द वापरतो त्यानुसार मनातली प्रतिमा बदलत असते. असं बघा, तुम्ही जेव्हा काही बोलता वा लिहित असता तेव्हा एका अर्थी तुम्ही इतरांच्या मनांमध्ये चित्रपट दाखवणारा एक प्रोजेक्टर असता आणि तुम्ही ज्या प्रतिमा निर्माण करता त्यावरून त्या प्रतीचा तुमचा आणि इतरांचा प्रतिसाद ठरत असतो. मग तुमच्या सहकाऱ्यांना तुम्ही सांगितलं, मला सांगायला फार वाईट वाटतंय पण आपला प्रयत्न फसला आहे, तर हे ऐकून त्यांना काय दिसतं? त्यांना दिसतो पराभव. प्रयत्न फसला आणि या शब्दातून व्यक्त होणारी निराशा आणि दुःख त्यांना दिसतं. त्याऐवजी समजा तुम्ही म्हणलात, हा पहा एक नवा मार्ग आणि मला वाटतं हा यशस्वी होईल. हे ऐकून त्यांना उत्साह वाटेल आणि ते पुन्हा प्रयत्न करण्यास तयार होतील. आपल्यासमोर एक समस्या आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा इतरांच्या मनात काहीतरी अवघड आणि अप्रिय गोष्टीची प्रतिमा निर्माण करत असता. मग
त्याऐवजी आपल्यासमोर एक आव्हान आहे असं म्हणा आणि असं म्हणण्यानं काहीतरी गमतीशीर खेळ सदृश्य आणि करण्यास आनंददायक असल्याचं मानसिक चित्र तुम्ही निर्माण करता. आपला खर्च खूप झाला असं म्हटलं तर लोकांना पैसे गमावल्याचे दिसतं. तेच जर आपण एक मोठी गुंतवणूक केली आहे असं म्हणलात तर लोकांना यातून नंतर फायदा झाल्याचं आनंददायी चित्र दिसतं. मुद्दा हा की भव्य विचार करणारे लोक त्यांच्या स्वतःच्या आणि इतरांच्याही मनात सकारात्मक, पुरोगामी आणि आशादायक चित्र निर्माण करण्यात निष्णात असतात. भव्य विचार करण्यासाठी भव्य आणि सकारात्मक मानसिक चित्र निर्माण करणाऱ्या शब्द व वाक्यांचा उपयोग आपण केला पाहिजे. खालील तक्त्यात डाव्या बाजूला लहान नकारात्मक आणि निराशाजनक विचार दिले आहेत, तर उजव्या बाजूला तीच परिस्थिती भव्य आणि सकारात्मक शब्दात नक्कीच दिली आहे, मग मांडली आहे. आता खुजा नकारात्मक मानस प्रतिमा निर्माण करणारे वाक्य प्रयोग आहेत. काही उपयोग नाही, आपण उद्ध्वस्त झालो आहोत. आता भव्य सकारात्मक मानस प्रतिमा निर्माण करणारे वाक्य प्रयोग कसे असावेत? अजून आपण संपलो नाही, आपण प्रयत्न करत राहूया. आता हा नवा दृष्टिकोन बघा. मग असं तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही म्हणतात, मी एकदा तो व्यवसाय करून पाहिला आणि अपयशी ठरलो, आता पुन्हा कधीच ते नको. मग दुसरं काय म्हणतो, मी बुडलो पण चूक माझीच होती, आता मी पुन्हा नव्यानं प्रयत्न करणार आहे. हा झाला सकारात्मक विचार. मी प्रयत्न करून पाहिला पण हे उत्पादन विकलंच जात नाही, लोकांचं ते नकोच आहे. हे उत्पादन विकण्यास मला अजून यश आलेलं नाही, पण ते चांगलं आहे आणि ते विकण्याची युक्ती मी शोधून काढीनच. हा झाला सकारात्मक विचार. बाजारात या उत्पादनाला जणू जागाच नाहीये. जरा विचार करा, 75% मागणी आधीच पूर्ण झालेली आहे. आपण यातून बाहेर पडावं हेच उत्तम. तर सकारात्मक विचार म्हणजे जरा विचार करा, एकंदर मागणीचा 25% भाग अजूनही शिल्लक आहे. हा प्रस्ताव आकर्षक आहे, मी यात पडू इच्छितो. या ग्राहकाची मागणी किरकोळ असते, त्यांना गृहीत धरण्यात काहीही अर्थ नाही. यांच्या मागण्या आतापर्यंत किरकोळ होत्या, चला त्यांच्याकडे अधिक माल खपवण्याच्या दृष्टीनं काही योजना तयार करूया. तुमच्या कंपनीमध्ये वरच्या पदावर पोहोचण्यासाठी 5 वर्ष लागतील आणि हा काळ खूपच जास्त आहे. मला ही नोकरी नको. 5 वर्ष म्हणजे काही फार नाही. उच्च पातळीवर काम करण्यासाठी माझ्याकडे तरी 30 वर्ष उरतात. हे मात्र तुम्ही नक्कीच पॉझिटिव्ह विचार करत आहात, म्हणून तुम्ही विचार चांगल्या पद्धतीने केले पाहिजे. भव्य विचार करणाऱ्या माणसांप्रमाणे शब्द संग्रह आणि विकसित करण्याचे 4 मार्ग आहेत. भव्य विचार करणाऱ्या भरपूर काही गोष्टी तुम्ही आता जाणून घेणार आहेत आणि त्या मार्गाने तुम्ही नक्कीच भव्य विचार करू शकता आणि त्या मार्गाने तुम्ही भरपूर काही मिळवू शकता. आता एक म्हणजे तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी मोठ्या सकारात्मक आणि आनंददर्शक शब्द व वाक्य प्रचाराचा वापर करा. कोणी तुम्हाला विचारलं, काय कसं काय वाटतंय, आणि तुम्ही जर मला थकल्यासारखं वाटतंय किंवा माझं डोकं दुखतंय, आज शनिवार असायला हवा होता असं वाटतंय, फार किती छान नाही वाटतंय असं उत्तर दिलं तर तुम्हाला खरोखरच तसं वाटायला लागतं. ही गोष्ट तशी छोटी आहे पण तिथं प्रचंड सामर्थ्य आहे. त्यामुळे कोणी कसे आहात किंवा आज कसं वाटतंय असं विचारल्यावर अगदी झकास तुम्हाला कसं वाटतंय म्हणा, किंवा मस्त छान मजेत असं काहीतरी म्हणा. मला खूप छान वाटतंय असं शक्य तेवढा वेळ म्हणा. तुम्हाला खरोखरच छान वाटायला लागेल आणि आपण मोठे असल्यासारखंही वाटायला लागेल. नेहमी मजेत असणारा माणूस म्हणून नाव मिळवा. त्यांना खूप मित्रमैत्रिणी मिळतात. 2 म्हणजे इतर लोकांबद्दल बोलताना चांगल्या, आनंददर्शक आणि अनुकूल शब्द व वाक्य प्रचारांचा वापर करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी आणि सहकाऱ्यांबद्दल मोठे आणि सकारात्मक शब्दच वापरण्याचा नेम करा. तुम्ही कुणाबरोबर तरी तिथे हजर नसणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असाल तर त्या तिसऱ्या माणसाबद्दल तो मस्त माणूस आहे, त्याचं काम अगदी उत्तम चाललेलं आहे, अशा शब्दात प्रश्न संपर बोलण्यास विसरू नका. त्यांच्याबद्दल कमीपणाचं वाईट बोलणं कटाक्षानं टाळा. त्या तिसऱ्या माणसाला आज ना उद्या तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोलता हे कळतंच, आणि मग अशा बोलण्यामुळे तुमची जी किंमत ही कमी होत असते हे मात्र निश्चित आहे. म्हणून इतरांना प्रोत्साहन देण्याकरता सकारात्मक भाषेचा प्रयोग करा आणि संधी मिळताच लोकांचं व्यक्तिगतरित्या कौतुक करा. आणि प्रशंसेची भूक सगळ्यांनाच असते. तुमची बायको अथवा नवऱ्याबद्दल बोलताना रोजच काहीतरी चांगलंच बोला. तुमच्याबद्दल काम करणाऱ्या लोकांची दखल घेऊन त्यांची प्रशंसा करा. योग्य शब्दात केलेलं कौतुक म्हणजे यशाचं एक साधन आहे, त्याचा वापर करा. त्याचा पुन्हा पुन्हा वारंवार वापर करा. लोकांची वेशभूषा, काम, सिद्धी, कुटुंब या गोष्टींची प्रशंसा करा. त्यांच्याबद्दल चांगलं काहीतरी बोला. आपली योजना सहकाऱ्यांना समजून सांगा. सकारात्मक शब्द वापरा. एक चांगली बातमी आहे,
आपल्याला एक छान संधी चालून आली आहे असं काहीतरी ऐकल्यावर लोकांचे डोळे चमकतात आणि त्याच जागी आवडो ना आवडो पण आपल्याला हे काम करावं लागणार आहे असं असलं काही ऐकून मन उदास कंटाळवाण्या प्रतिमा निर्माण होतात आणि मग लोकांचा प्रतिसादही त्याच प्रकारचा असतो आणि यशाची आशा निर्माण करा. लोकांच्या डोळ्यात चमक बघायला मिळेल. लोकांचा पाठिंबा मिळवायचा तर यशाची आशा तुम्ही नक्कीच निर्माण करायला हवी. इमले उभे करा, कबरी खोदू नका. नुसतं काय आहे याकडे बघू नका, काय होणे शक्य आहे याकडेही लक्ष पुरवा. भव्य विचार करणारे लोक नुसतं काय आहे याकडे नाही तर काय होणं शक्य आहे याकडेही लक्ष पुरवू शकतात. हा मुद्दा अधिक स्पष्ट करणारी ही 4 उदाहरणं बघा. 1. स्थावर मालमत्तेला किंमत कशामुळे प्राप्त होते? विशेष करून ग्रामीण भागातल्या जमिनी, घरं इत्यादींचे व्यवहार करणाऱ्या एका व्यावसायिकाशी मी एकदा बोलत होतो, जिथे सध्या फारसं काही किंवा काहीही अस्तित्वात नाहीये. तिथे काहीतरी असल्यास बघण्यास आपण जर शिकलो तर काय होऊ शकतं याबद्दल तो मला सांगत होता. या भागातल्या बहुतांश जागा उजाड आणि फारशा आकर्षित नसलेल्या अशा आहेत. पण मी माझ्या गिरायकांना जमीन आहे तशीच कधीच विकत नसल्यामुळे मी माझ्या व्यवसायात यशस्वी आहे आणि एखाद्या जमिनीवर काय काय होऊ शकतं यावर मी माझी विक्रीची संपूर्ण योजना बोलतो आणि भेटतो. या जमिनीत अकूर आणि अमुक एकर मोकळी जागा आहे आणि तमुक एकरात झाडं लावलेली आहेत आणि गावापासून ही जागा अमुक मैल दूर आहे असं नुसतं सांगितलं तर घेणाऱ्या व्यक्तीला ती जागा घ्यावीशी वाटणं कठीण आहे. पण या जमिनीवर करण्यासारख्या गोष्टींची निश्चित योजना त्याला दाखवली तर तो नक्कीच ती घेईल. मला काय म्हणायचं आहे त्याचं उदाहरणच बघा. त्यानं त्याची ब्रीफकेस उघडून त्यातलं एक फाईल काढली. ही एक शेतजमीन बघा. तो म्हणाला, ही नुकतीच आमच्याकडे विकायला आली आहे आणि शहराच्या मध्यवर्ती भागापासून ही जमीन 43 मैल दूर आहे. यावर उभं असलेलं घर पडकं आहे आणि या जमिनीत गेल्या 5 वर्षात काहीही पिकवलं गेलं नाही. आता मी काय केलं बघा. मागच्या आठवड्यात मी या जमिनीचा अभ्यास करण्यासाठी 2 पूर्ण दिवस इथं घालवले आणि सगळी जमीन मी अनेक वेळा पाया खालून घातली आणि शेजारची शेतं बघितली. सध्याच्या आणि नियोजित हमर रस्त्यांच्या संदर्भात या भागाचा अभ्यास केला आणि या शेत जमिनीवर काय काय करता येणं शक्य आहे असा प्रश्न स्वतःला केला. माझ्या डोळ्यांसमोर 3 पर्याय आले. त्यानं 3 पर्यायी योजना मला दाखवल्या आणि प्रत्येक योजना सविस्तरपणे मांडली होती आणि नीट टाईप केलेली होती. एका योजनेत त्या जागेत अश्वशाळा सुरू करणं सुचवलेलं होतं आणि मग या कल्पनेच्या समर्थनानं अनेक बाबी त्यात नमूद केल्या गेल्या होत्या. एका वाढत्या शहराचं सानिध्य, वारंवार गावाबाहेर पकडण्याचे आणि पडण्याकडे लोकांचा वाढता कल आणि मजेसाठी खर्च करण्याकरता लोकांच्या हातातला वाढता पैसा इत्यादींचा त्यात उल्लेख होता. आणि या जागेत मोठ्या संख्येनं घोडे ठेवणं कसं शक्य आहे हे त्या योजनेत विशद केलेलं होतं आणि त्या योगे घोडेस्वारीतून आमदनी किती होऊ शकते हे बऱ्यापैकी स्पष्ट केलं गेलं होतं. अश्वशाळा चालवण्यासाठी संकल्पना यात अगदी बारकाव्यासह मांडलेली होती आणि पटण्याजोगी होती. योजना एवढी स्पष्ट आणि पटण्याजोगी होती की 10-12 युगुल घोड्यांवरून मग झाडीत फिरत आहेत असं चित्रच माझ्या डोळ्यांसमोर आलं. मग हा कल्पक विक्रेत्यानं याच पद्धतीनं रोपवाटिका चालू करण्याची एक आणि रोपवाटिका अधिक कुक्कुटपालन व्यवसाय अशा आणखी 2 योजनाही विकसित केल्या होत्या. आता ही जमीन आहे त्या स्वरूपात घेणं फायदेशीर आहे याबद्दल मला माझ्या संभाव्य गिरायकांना पटवून देण्याची गरज पडणार नाही. या जमिनीतून चांगलं उत्पन्न मिळवण्याचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर मी उभं करू शकतो. शिवाय जास्तीत जास्त जमीन कमीत कमी वेळा विकण्याबरोबरच विक्रीची ही पद्धत मला इतर मार्गांनाही लाभदायक ठरते. मी माझ्या स्पर्धकांपेक्षा जास्त किमतीला जागा विकू शकतो. निव्वळ जमिनीपेक्षा जमीन अधिक त्यातून उत्पन्न मिळवण्याची योजना अशा दुहेरी फायदा करता लोक स्वाभाविकच जास्त पैसे मोजायला तयार होतात. त्याचबरोबर अशा प्रकारे भाव जास्त मिळत असल्यामुळे अधिकाधिक जमीनधारक त्यांची जमीन माझ्याकडे विकायला देतात आणि प्रत्येक व्यवहारातली माझी दलाली ही वाढत्या दराची असते. म्हणून तात्पर्य यात असं आहे, कुठल्याही गोष्टीकडे ती सध्या कशी आहे यापेक्षा कशी असू शकते याकडे बघा आणि कल्पनाशक्ती कुठल्याही गोष्टीचं मूल्य वाढवते. भव्य विचार करणारा मनुष्य भविष्यात काय करता येईल याचं कल्पनाचित्र नेहमी रंगवत असतो आणि तो वर्तमानात अडकून पडत नाही. हे मात्र तितकंच खरं आहे. 2 म्हणजे एखाद्या गिरायकाचं मोल किती. एका सुपर स्टोअरची एक वरिष्ठ अधिकारी महिला तिच्या विक्री व्यवस्थापकाच्या परिषदेत बोलत होती आणि मी कदाचित थोडी जुन्या वळणाची असेन आणि
पण गिराईक पुन्हा पुन्हा यायला हवं, मग असेल तर त्याला सौहार्दपूर्ण आणि नम्र सेवा द्यायला हवी असं मानणाऱ्यापैकी मी आहे. आपल्या सुपर स्टोअरमधून एखादा आम्ही फेरफटका मारत होते. फिरता फिरता एका विक्री प्रतिनिधी एका गिराईकाशी हुज्जत घालता असलेला मला दिसला. ते गिराईक तिरमिरीच बाहेर पडलं. नंतर तो प्रतिनिधी दुसऱ्याला म्हणाला, जेमतेम $2 खरेदी करणाऱ्या त्या किरकोळ गिरायकासाठी सगळं दुकान पालतं घालून त्याला हवं ते देण्यात मी माझा वेळ कशाला वाया घालू? तो तेवढा महत्वाचा आहे का? मी तिथून निघालो खरे, पण ती अधिकारी पुढे बोलू लागली. पण त्याचं ते बोलणं माझ्या मनातून जाईना. आपले विक्री प्रतिनिधी एखाद्या गिरायकाला किरकोळ समजतात, ही बाब माझ्या मते चिंता करण्यासारखी आहे. त्या क्षणी मी ठरवलं की ही संकल्पना बदलायलाच हवी. मग माझ्या ऑफिसमध्ये पोहोचताच मी आपल्या संशोधन संचालकांना बोलवलं आणि वर्षभरात एका सर्वसामान्य ग्राहक आपल्याकडून साधारण किती डॉलरची खरेदी करतो याची माहिती काढण्यास सांगितली. त्याने सांगितलेला आकडा ऐकून मी सुद्धा चकित झाले. आपल्या संशोधन विभागाच्या अभ्यासानुसार एक सर्वसामान्य गिराईक आपल्या दुकानात वर्षाला सरासरी $362 खरेदी करत असतो. मग मी सगळ्या विक्री निरीक्षणाची बैठक बोलवली आणि हा प्रसंग त्यांना सांगितला. कुठल्याही गिरायकाचं मोल हे नेमकं किती आहे या आकडाचाही मी त्यांना सांगितला आणि गिरायकाची किंमत त्यांच्या एका खरेदीवरून न ठरवता त्यांची एकूण वार्षिक खरेदी पाहायला हवी हे जेव्हा त्यांना मी समजावून सांगितलं तेव्हा ग्राहक सेवा आपोआपच सुधारली. त्या अधिकारी महिलेनं मांडलेला मुद्दा कुठल्याही व्यवसायाला लागू पडतो. गिरायकानं पुन्हा पुन्हा आपल्याकडून खरेदी करण्यास आपला फायदा असतो. बरेचदा पहिल्या काही खरेदी व्यवहारामध्ये नफा नसतोच. गिरायकाची आजची खरेदी किती आहे याकडे बघण्यापेक्षा तो एकूण किती खरेदी करण्याची शक्यता आहे ते बघा. गिराईक कायमचं करायचं असेल तर त्याला जास्त किंमत द्या. त्याला भाव दिला नाही तर तो दुसरीकडे जाईल. या आशाचा एक प्रसंग एकदा एका विद्यार्थ्यानं मला सांगितला आणि एका विशिष्ट उपहारगृहात पुन्हा कधीच पाऊल सुद्धा ठेवायचं नाही असं त्यानं ठरवलं होतं. एकदा दुपारच्या जेवणाच्या वेळी 1-2 आठवड्यांपूर्वीच चालू झालेल्या एका नव्या उपहारगृहातल्या जेवणाची चव घेऊन बघायचं त्यानं ठरवलं आणि माझ्या सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक रुपया आणा माझ्या दृष्टीत आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे काही विकत घेताना मी खूप काळजी घेत असतो आणि त्या उपहारगृहातल्या मांसाहार विभागात एक छान सजवलेली कोंबडी मला दिसली आणि त्यावर 39 सेंट्स आणि अशी लिहिलेलं होतं. मग किंमत स्पष्ट ती दिसत होती आणि मी पैसे भरण्याच्या काउंटरवर गेले आणि असता कॅशियरनं मला $1.09 द्यायला सांगितले. मग मी त्याला नम्रपणे म्हणालो की माझ्या हिशोबानं 99 सेंट्स होतात, तुम्ही कृपया नीट बघाल का? माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून तिनं पुन्हा हिशोब केला. फरक त्या कोंबडीच्याच किमतीत निघाला आणि तिनं कोंबडीचे 39 ऐवजी 49 सेंट लावले होते. मी तिला 39 सेंट अशी लिहिलेली पाटी दाखवली, पण त्यामुळे तिचं डोकं जणू सरकलं. त्या पाटीवर काय लिहिलं आहे याच्याशी मला कर्तव्य नाही. कोंबडीची किंमत 49 सेंट्स आहे ही पहा आजच्या किमतीची सूची. कोणीतरी चुकून ती पाटी तशीच ठेवली असावी. तुम्हाला 49 सेंट द्यावे लागतील. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला की 39 सेंट किंमत पाहिल्यामुळेच मी ती घ्यायचं ठरवलं आहे. तिथं 49 सेंट लिहिलेलं असतं तर मी दुसरं काही घेतलं असतं. यावर तिचं उत्तर होतं, तुम्हाला 49 सेंट्स द्यावे लागतील. तिथं तमाशा नको म्हणून मी पैसे देऊन टाकले. पण त्या क्षणी मी ठरवलं की खाद्यपदार्थ घेण्यासाठी इथं पुन्हा म्हणून यायचं नाही. दुपारच्या जेवणावर वर्षाकाठी माझे $250 खर्च होतात, पण त्यातला एक छदामही त्या उपहारगृहाला मिळणार नाही हे नक्की. आता लघुदृष्टीचं एक उत्तम उदाहरण आहे. त्या कॅशियरला त्यावेळेचे 10 सेंट फक्त दिसले. संभ्याव $250 तिचं लक्षच नाही गेलं. मग आंधळ्या दूधवाल्याची गोष्ट आहे. आता कधी कधी लोकांना संधी कशी दिसत नाही याचं खूप आश्चर्य वाटतं. काही वर्षापूर्वी रतीब लावण्याबद्दल विनंती करण्यासाठी एक दूधवाला आमच्या घरी आला होता. मग आम्हाला दुसऱ्या एका डेअरीकडूनच घरपोच दूध मिळतं आणि त्यांच्याबद्दल आम्ही काहीच तक्रार नाहीये असं मी त्याला सांगितलं. शेजारच्या घरातल्या स्त्रीकडे चौकशी कर असंही मी त्याला सुचवलं. मी तिच्याशी बोलतोय पण त्याचा जेमतेम 1 लिटर दूध लागतं आणि तेही एका दिवसाआड. मला तेवढ्यासाठी इथे येणं परवडत नाही. तो म्हणला ते ठीक आहे. मी म्हणालो पण त्याच्याशी बोलताना त्याची दुधाची मागणी साधारण महिनाभरात खूप वाढणार आहे हे तुझ्या लक्षात आलं का? खूप दूध पिणारं असं कुणीतरी त्या घरात लवकरच येणार आहे. एकदम धक्का बसावा तसा काहीचा त्याचा चेहरा झाला आणि तो म्हणाला, मी आंधळा झालोय वाटतं. आमच्या शेजारचं ते 1 दिवसाआड लिटर दूध घेणारं कुटुंब आज त्या दूरदृष्टीच्या दूधवाल्यांकडून दिवसाआड 8 लिटर दूध घेतं आणि तेव्हा जन्माला येणार असलेल्या मुलाला आता 2 भाऊ आणि 1 बहीण आहे आणि अजून एक भावंड येऊन घातलाय असं मला नुकतंच कळलं. आणि आपण कधी कधी किती आंधळासारखं वागत असतो आणि भविष्यात काय होऊ शकतं ते पाहू शकतो.
आता काय आहे तेवढंच पाहू नका. एकदा मुलगा वा मुलगी आत्ता जसे आहेत, उद्धट अभ्यासात मागे संस्कारहीन आणि बिघडलेले, तसंच त्याच्या शिक्षिका त्यांच्याकडे बघत राहिली तर त्यांचा विकास ती आणू शकणार नाही. पण तो किंवा ती मुलं भविष्यात काय होऊ शकतात हे जर तिनं डोळ्यासमोर आणलं तर ती नक्कीच काहीतरी चांगलं करू शकेल. एखाद्या झोपडपट्टीतून ये जा करणाऱ्या बहुतांश लोकांना दारूच्या आहारी गेलेले, जीवन उद्ध्वस्त झालेले आणि रिकाम टेकडेकडे लोकच फक्त दिसतात. पण काही भल्या माणसांना त्यांच्यात दिसतात ते भावी सुजाण नागरिक, आणि त्यांना तसं दिसतं असल्यामुळे पूर्वसनाच्या कामात त्यांना बऱ्याच वेळा यश येतं. तुमची किंमत कशावरून ठरते? काही दिवसांपूर्वी एका प्रशिक्षण कार्यक्रमातील सत्रानंतर एक तरुण मुलानं माझ्याकडे येऊन माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. आणि सुमारे 26 वर्ष वयाचा हा मुलगा अत्यंत गरीब घराण्यातून आलेला होता. आणि मला माहिती होतं, त्यात पुन्हा त्याच्या किशोर वयातच त्याच्यावर दुर्दैवाचे अनेक घात झालेले होते. चांगलं भविष्य घडवण्यासाठी तो मनापासून कष्ट घेत होता हे मला माहिती होतं. कॉफी पिता पिता आम्ही त्याची तांत्रिक समस्या सोडवली आणि आमच्या संभाषणाची गाडी आर्थिक परिस्थिती वाईट असलेल्या लोकांनी भविष्याबद्दल काय विचार करावा याकडे वळली. यांच्या बोलण्यातून यांचं सरळ आणि सुयोग्य उत्तर मिळतं. माझ्या बँकेत उणे पुरे $200 आहेत आणि माझ्या कारकुनीच्या कामात जास्त पैसे मिळत नाही आणि जबाबदारी फारशी नाही. माझी गाडी 4 वर्ष जुनी आहे आणि मी व माझी बायको एका छोट्याशा घरात राहतो. पण प्राध्यापका साहेब, माझ्याकडे अमुक एक गोष्ट व अनेक गोष्टी नाहीत म्हणून मी हार मानलेली नाही. हे विधान जर गोंधळात पडणारं होतं, त्यामुळे मी त्याला ते स्पष्ट करायला सांगितलं. त्याचं असं आहे, तो सांगू लागला, गेल्या काही दिवसांपासून मी आपापसाच्या लोकांचं बारकाईने निरीक्षण करतोय आणि एक गोष्ट माझ्या ध्यानात आली आहे. ज्या लोकांची परिस्थिती फारशी चांगली नाही ते लोक स्वतःकडे त्यांच्या सध्या परिस्थितीच्या संदर्भात पाहत असतात. त्यांना तेवढंच दिसतं. कष्टप्रद वर्तमान सोडून भविष्याकडे त्यांची नजर पोहोचतच नाहीये. माझा शेजारी याचं एक उत्तम उदाहरण आहे. कमी पगाराची नोकरी, सदैव गळके नळ, इतर कुणाला तरी नशिबानं मिळालेली एखादी संधी, डॉक्टरांची थकलेली बिलं, अशा गोष्टींबद्दल तो कायम तक्रार करत असतो. आपण गरीब आहोत याची तो स्वतःला इतक्या वेळा आठवण करून देत राहतो की आता आपण कायमच असेच राहणार हे जणू त्याचं गृहीतच धरलेलं आहे. म्हणून त्याच्या मोडकळीला आलेल्या घरातच तो जन्मभर खितपत पडणार आहे आणि असंच तो वागतो. म्हणून तो तरुण खरोखर मनापासून बोलत होता आणि क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, मी आत्ता जसा आहे, जुनी गाडी, कमी उत्पन्न, लहान घर आणि हे ते खाणं अगदी त्याच्या स्वरूपात मी जर स्वतःकडे पाहिलं तर मी निराशच होणार यात शंकाच नको. पण मला एक साधारण मनुष्य दिसेल आणि मी जन्मभर सामान्यच राहीन. पण थोड्याच काळात मी जो काही होणार आहे त्याच्या स्वरूपात स्वतःकडे पाहण्याचं मी ठरवलं आहे. आणि मी स्वतःकडे एक कारकून नव्हे तर एक अधिकारी म्हणून पाहतो. आणि मला माझ्या खुराड्यासारखं घर दिसत नाही. मला दिसतं उपनगरातलं एक छानसं घर. आणि जेव्हा मी या पद्धतीनं माझ्या स्वतःकडे बघतो तेव्हा मला आपण मोठे असल्यासारखं वाटतं. आणि मग मी विचारही भव्य करायला लागतो. आणि मग तसं माझ्यासोबत होत जातं. आणि मात्रा लागू पडल्याचं सिद्ध करणारे अनेक अनुभव मला आले आहेत. आणि स्वतःचं मूल्य वाढवण्याचा हा मार्ग किती छान आहे नाही? सुंदर आयुष्याकडे जाणारा महामार्ग हा या तरुणाला सापडलाय आणि यशस्वीतेचं एक मूलभूत तत्व त्यानं आत्मसात केलं आहे. माणसाकडे आत्ता काय आहे याला महत्त्व नाही, तो किती मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहे ही खरी महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आपली जी किंमत करत असतो तीच आणि तेवढीच किंमत जग आपल्याला देत असतं. केवळ आत्ता काय आहे याच्या पलीकडे जाऊन भविष्यात काय होऊ शकतं याकडे बघण्याची तुमची शक्ती विकसित करण्यासाठी काही सराव खाली दिलेले आहेत, ते तुम्ही नक्कीच केले पाहिजे. ते सराव म्हणजे वस्तूंचं मूल्य वाढवण्याचा सराव करा, स्वतःचं मूल्य वाढवण्याचा सराव करा, माणसांचं मूल्य वाढवण्याचा नक्कीच तुम्ही सराव केला पाहिजे. आणि या सरावामध्ये तुम्ही भरपूर काही गोष्टी विकसित करू शकता. चांगलं भाषण देऊ शकण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमचं मूल्यमापन वाढवू शकता आणि तुमच्यामध्ये चांगले बदल घडवून आणू शकता. म्हणून चांगले बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला पहिले स्वामींच्या भक्तीत असावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही स्वामींच्या भक्तीत असता तेव्हा तुमच्याकडून भरपूर काही चांगल्या गोष्टी घडून येत असतात. आणि अशा चांगल्या गोष्टी घडून येण्यासाठी तुम्हाला देवाच्या दरबारी जावं लागेल आणि देवाकडे सर्व व तुमची जी चुकीचे कामं केलेले असतील त्यांच्यासाठी तुम्हाला क्षमा मागावी लागेल आणि देव तुम्हाला क्षमा करेलही हे निश्चित आहे. म्हणून देवाचे नामस्मरण तुम्ही नक्कीच केले पाहिजे. आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असताना तुम्हाला आले अनुभव तुम्ही नक्कीच मांडले पाहिजे. आणि ते अनुभव सांगत असताना तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी हे नक्कीच तुम्हाला जाणवून देईल
की आपण किती कष्ट घेतले आहेत. म्हणून तुम्ही नामस्मरण जेव्हा करत असता तेव्हा तुम्ही तुमचे मूल्य जाणत असता आणि तुम्हाला स्वामी हे चमत्कार सुद्धा दाखवत असतात आणि स्वामींच्या लीला अपरंपार आहेत त्याही तुम्हाला कळत असतात. म्हणून तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा एकदम मनापासून करा आणि निर्मळ मनाने करा. जेवढं जास्त निर्मळ मनाने आणि तुम्ही कष्टाने तुम्ही नामस्मरण कराल तेवढे जास्त तुम्ही स्वामींच्या नजदीक जाल आणि जेवढे जास्त स्वामींच्या जवळ जाल तेवढे जास्त तुम्हाला स्वामी मनापासून दिसत जातील आणि मग तुम्हाला स्वामींची लीला कळत जाईल आणि स्वामींचे दर्शनही तुम्हाला घडेल. आणि स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल पण स्वामींची भेट घेणं हे तुमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. आणि स्वामींची भेट तुम्ही दर गुरुवारी किंवा तुम्हाला जमेल तशी नक्कीच घ्यायला हवी. कारण स्वामींना भेटल्यावर तुमच्या जीवनातल्या अर्ध्या अडचणी तर अशाच निघून जातील आणि तुम्हाला त्याचा अनुभव सुद्धा येईल. हा अनुभव घेण्यासाठी स्वामींचं नामस्मरण करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि स्वामींची भक्ती करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. असं नाही की तुम्ही कुठेही जाऊन भक्ती करू शकता. तुम्ही कुठेही कसंही नाम घेत राहा, फक्त नाम घेण्याला महत्त्व आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वामी समर्थांचा नामजप करता तेव्हा ते तुमच्या पुण्यात नक्कीच जोडलं जातं. म्हणून तुम्ही स्वामींची भक्ती कधी सोडू नका आणि स्वामींची भक्ती नामस्मरण असंच करत राहा. आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.